टिफिन देण्यासाठी येते ताईला फोन लावून. कुठे आहे? फोनमध्ये फक्त 5% चार्जिंग आहे. मॉर्निंग गाईस, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईस, तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो मी आता पाणी आणायला जात आहे. पाणी संपलं आहे, पियाचं पाणी संपलं आहे. आणि एकतर माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नाही, लाईन पण गेली आहे. सो त्यामुळे मला चार्जर वगैरे घेऊन मला ऑफिसला जावं लागेल. मला तिकडे चार्जिंग करावं लागेल. तर मी पाणी घेऊन येतो सगळ्यात पहिले. तर गाईस, ताईला मी पाणी आणून दिलं. ताई आता सध्या आराम करत आहे आणि सध्या मग आपण झोपून आहे. ते काल फिरायला गेले होते, सो त्यामुळे ते थकून आहे, आराम करत आहे ते. तर आता मी बस स्टॉपला आलो आहे. आता मी इथून बस पकडतो, माझी बस नाही तर ऑटो पकडतो आणि वाघोलीला जातो. माझे डोळे बघा कसे झाले, माझी झोपच नाही झाली. एकतर काय माहिती, मला झोपच नाही लागली. आणि काही नाही मित्रांनो, माझ्या फोनमध्ये फक्त 23% चार्जिंग आहे. काल रात्री यूज केला होता मी, काल रात्री पण आणि दिवसभरामध्ये पण काल यूज झाला होता फोन. आणि 23% चार्जिंग आहे. आणि एकतर लाईन पण नाही. आता मला कळलं ना की आता चार्जिंग कसं करू. मी चार्जर घेतलं माझ्या बॅगमध्ये. आता मला ऑफिसकडे करावं लागेल, म्हणजे ऑफिसमध्येच करावं लागेल चार्जिंग. करतो. आली आहे बसमध्ये बसतो मी. गाईस, वाघोलीला आलो आहे मी. तर वाघोलीवरून विमाननगरची बस पकडतो मी. वेटच करत आहो, बस स्टॉपला आलो आहे. आता मी दोन बसमध्ये बसतो आणि विमाननगरला जातो. तर गाईस, मी ऑफिसकडे आलो आहे. आता मी नाश्ता करतो. मला लागली आहे भूक. आणि आता 9:28 झाले आहे, बट 28 आहे, 9:30चं ऑफिस आहे. तर मला आता नाश्ता करायचा आहे, सो मी नाश्ता करतो. गुड मॉर्निंग भाई. मॉर्निंग. कब आया तू? अभी जस्ट आहे. काहीच आम्ही पोहा खाल्ला आहे, रोहितनं पण खाल्ला आहे. रोहित मला तिथंच भेटला जिथं नाश्ता करतो जा तिथं. मतलब नाही, मराठी में बता रहा, तेरे को समझ में नहीं आएगा वो. मतलब की तू नाश्ता कर रहा था, तू मुझे मिला. ओके. तर तो तिथं मला भेटला, नाश्ता करत होता. मी पण नाश्ता केला. आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही. आता मी कुठंतरी लावतो फोन ऑफिसमध्ये. आणि आता तुम्हाला मी लंच ब्रेक टी ब्रेकला भेटणार 11:30 वाजता. आणि टिफिन पण नाही आणला आहे. सत्यम मामा नाही तर ताई आणून देईन मला. सो मी माझं ऑफिस करतो. आई टिफिन देण्यासाठी येते, ताईला फोन लावून. कुठे आहे? गाईस, आम्ही जेवण करायला आलो आहे. सकाळपासून चार्जिंग लावायला टाईम नाही भेटला. तर आता चार्जिंग होतं इथं. हार्डली अलीकडे 10 मिनटं राहिले. तर 10 मिनटं राहिले आहे मला. आणि फोनमध्ये फक्त 5% चार्जिंग आहे. अरे फक्त टोटल 5% चार्जिंग आहे. तर आम्ही जेवण करून घेतो. धीरज पण आहे, रोहित पण आहे. तर जेवण करतो आम्ही. आणि जेवणामध्ये ताईनं दिली आहे आलूची भाजी, चपाती आणि चिवडा दिला आहे. सो जेवण करतो आम्ही. आमचं जेवण झालं आहे आणि फोनची चार्जिंग झाली आहे 31%. सो मी आता परत कामाला जातो. चल धीरज, तू तुझं काम कर, मी जातो कामाला. चल रोहित. चल भाई, चार्जिंग हो गई. जाते फिर से अभी काम पे जातो. आता आम्ही परत काम करतो, मला भेटतो मिळते. माझं ऑफिस झालं आहे. तर मी ऑफिसच्या बाहेर निघतो, मी बस स्टॉपला जातो. सो मी तिथून बस पकडतो आणि घरी जातो. मला घ्यासाठी सत्यम मामा आला आहे. सो आता मी घरी जातो. आता चलो. तर गाईस, मी घरी आलो आहे आणि रोहिणीताई आहे इथं बसून आणि सत्यम मामा इथं रेडी होत आहे. सो सत्यम मामा, रोहिणीताई आणि माझा खूप दिवसापासून प्लॅन होता. म्हणजे आम्ही कॉलवरच बोलायचो की इकडं आलो की कुठंतरी जेवण करायला जाऊ म्हणून. सो आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार आहे जेवण करायला. तर जातो आम्ही. ताईचं बोलणं होत आहे की खांडवी फॉर्मला जायचं.
आता तुम्ही ब्लॉग्स तर बघत असेल की आम्ही खानवे फार्मलाच जातो जेवायला. आता मामा बोलत आहे की जिथं तुम्ही घेऊन जाणार तिथं जाऊ जेवण करायला. तर आता बघू कुठेतरी जाऊ. सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघू, मग जाऊ कुठेतरी जेवायला. तर काही आता आम्ही पर्सन घ्यायसाठी आलो आहे, म्हणजे मम्मी पप्पाला पाठवायचं आहे. सत्यम मामा उद्या जात आहे वर्धाला, तो त्यांच्यासाठी काहीतरी पाठवत आहे आम्ही, चिप्स वगैरे ते घेऊन घेतो आम्ही. पर्सांचं घेतलं आहे मामा, काय माहिती ताईनं घेतलं आहे. सनराईज बेकरीपाशी आलो आहे. रोहिणी ताईला काहीतरी घ्यायचं आहे, म्हणजे की काय घ्यायचं आहे, पाव वगैरे घ्यायचं आहे तिला, आणि खारी टोस्ट म्हणजे मम्मी पप्पाला पाठवत असेल ते, सो त्यामुळे उद्या मामा जात आहे. सॉरी यार मामा, वेळ नाही देतो मी, मला सुट्ट्या नाही भेटत आहे त्यामुळे. बट तुमच्यासाठी काढणार मी, हाफ डे तरी करणार मी. 31 नाही, मी फक्त आता घेतो एक सुट्टी घेतो मी, हाफ डे करतो. आणि आता जेवण करू. कसं वाटलं पुणे मामा? बढिया आहे ना, मजा येते. कसं आहे आमचं ऑफिस वगैरे? माझं MD इंडिया तिचं आहे, माझं बजाज अल्टस मंत्री. बघा ताईनं घेतलं आहे इथं पार्सल, बटर खारी वगैरे घेतला आहे. आम्ही सनराईज बेकरीच्या बाहेरच आहे. आता आम्ही जातो हॉटेलमध्ये जेवण करायला. हॉटेलमध्ये आलो आहे, इंडियन स्पायसी. रोहिणी ताई भूक नाही मला तर भूक आहे बाबा. मी ऑफिस नंतर डायरेक्ट घरी आलो आणि जेवलो पण नाही. मला तर खूप भूक लागली आहे. आता काहीतरी ऑर्डर करतो, आम्ही जेवतो. तर खूप दिवसानंतर आमचा खूप भूक लागली आहे. खूप दिवसापासून प्लॅन होता आमच्या तिघांचा, सो सक्सेस होते ते प्लॅन. तर आम्ही जेवण करतो, आता काहीतरी ऑर्डर करतो. काही स्टार्टरला पापड आला आहे, पापड खातो आता आम्ही. काही आमचा ऑर्डर आला आहे बघा. चिकन हंडी बोलवली आहे, तंदुरी रोटी. एवढा असं आहे नाही. मेन वस्तू तर घेतलीच नाही आम्ही, ही वाली. हेरोईन ते टाक ग चम्मच ना. काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा खडी सोप आणि कोणाला आवडते. हे तर जेवणानंतर पाहिजेच खाण्यासाठी. रोहिणीकडून पार्टी मिळाल्याबद्दल खूप खूप थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. मी हे पकडून आहे तर मला शेकीनच घेता नाही आला आहे. चलो घरी निघायचं. वेलकम. चला घरी निघूया आपण. पैसे कुठे गेले बाबा? पैसे अच्छा, आपल्या घराची मालकी. अच्छा, घराची मालकी. चला गाईज आता आम्ही घरी निघतो. तर गाईज आम्ही हॉटेलमधून घरी आलो आहे. घरी गेलो, गादी वगैरे टाकली, सोफ्याचं आतरून वगैरे सगळं ठेवलं आहे बरोबर. सो आता मामा घरी फोन लावला आहे, त्यांना मामाला त्यांच्या घरी फोन लावला आहे, ते बोलत आहे. सो मी पण घरी फोन लावला आहे, पप्पांना सांगितलं की रोहिणी ताई सत्य मामा इकडे गेले होते घुमायला असं वगैरे. तर हॉटेलला गेलो होतो गाईस, खूप दिवसापासून प्लॅन होता, तर सक्सेस झाला आहे. जेवलो, खूप भूक लागली होती. ऑफिसनंतर डायरेक्ट मी काही खाल्लं नव्हतं ना, डायरेक्ट मग हॉटेलला गेलो, तिथं जेवलो. तर गाईस दिवसभरामधला असा गेला आमचा दिवस. मला टिफिन द्यासाठी आले होते सत्यम मामा ताई. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आणि मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे 1K लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईस, गुड नाईट.